नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, कसे आहे तुम्ही? आय होप सगळेजण एक नंबर असतात दरवेळेसप्रमाणे. आणि आपण बघित आहोत झैनी नामदारचा व्लॉग. आणि काल आपण बघितलेलं होतं मी मॅगी वगैरे बनवून नाही का नाही सगळं ओकेमध्ये केलेलं होतं, ते म्हणजे सकाळी. तर सकाळी आहे का नाही मी डायरेक्ट सगळं करून नाही का नाही गाडी सोडून आलो. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी होती त्यामुळे तिथं व्लॉग स्टार्ट करायचा होता, पण नाही केला. पण काय येऊन मी 11 वाजता जो झोपलो तर आत्ता उठलो डायरेक्ट 4 वाजता. तर खूप उशीर झालेला आहे. पण त्यांचे मला खूप फोन येऊन गेलेले. ते म्हणले की तुम्हाला सायलेन्सरच चेंज करावा लागेल गाडीचा. तर त्यासाठी तर आता बघायचं माझे किती जोड्या होणार आहेत मला माहीत नाही आहे. पप्पाला घेऊन चालवलं आता मी. पप्पाला घेऊन जाऊन आता तिथं बघायचं की काय इश्यू आहे काय नाही. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी कधी पण एक नवीन व्हिडिओ पोस्ट केली तर तुम्हाला ते नोटिफिकेशन पडत राहील. तर चला आपण जाऊया आणि बघूया की काय इश्यू आहे काय नाही. कुठला शूज घालू मी ते प्रॉब्लेम आहे. हे तुम क्या जा रहे? चप्पल डालो, चप्पल मैं डालना जूता. वहाँ जाके और कितना घूमना पड़ने वाला है मालूम नहीं ना. उसके वास्ते जूता जिंदाबाद, जूता डाल के आज आपण स्कूटी घेऊन जाणार आहे. जावा घेऊन काय फायदा नाही. तर जावा घेऊन गेले सायलेन्सर आणायला लावला तर आपण आणायचं कसं ती प्रॉब्लेम आहे मोठा. आणि पाऊस जर पडला तर आपला स्वाहा नाही लेके जाते. मम्मी म्हणत आहे की काल जो पाहुणे आले होते त्यांच्यासाठी जो स्टूल आपण वरती घेऊन गेलो होतो ते परत खाली घेऊन जा. तर बघूया आता आपण स्कूटीवर चाललेलो आहे ना. तर स्कूटीवर जाऊन आता बघूया काय म्हणतात काय नाही. JP दादा आपले म्हणजे JP नाव आहे ते जो फिटर आहेत ते. JP दादा का चले काम. अभी डायरेक्ट 2 दिन के बाद गाडी नीट होगी. 2 दिन. आत्ता आपण आलेलो आहे गाडी घेऊन घराच्या तिकडं. कारण की मिस्त्रीने दुसऱ्याच्या दुकानाच्या समोर गाडी लावलेली होती. ते म्हणले की भवानीनगरला जायला लागेल सायलेन्सर आणण्यासाठी. कारण की ती काम आहे का नाही वेल्डिंग करून होणार नाही आहे, गॅस वेल्डिंग करून पण होणार नाही आहे. डायरेक्ट आपल्याला जायला लागणार आहे सनसरच्या साईडला भवानीनगरला. तिथं स्क्रॅपच्या दुकानामध्ये आहे डिझेल सायलेन्सर, डिझेल गाडीचं सायलेन्सर आहे. तर ते बसून जाईल म्हणतात. पण आपल्याला जायचं आहे पंढरपूरला. तर आहे का नाही ते म्हणले की काही इश्यू नाही, तुम्ही गेला तरी पण काही हरकत नाही आहे, कुठं काय बंद वगैरे पडणार नाही आहे गाडी. तर आपण काय करूया आता डायरेक्टली जाऊया आपल्या तिथं उरूस वगैरे आहे तिथं. तर आज जायचं आहे का उद्या जायचं ते बघूया आपण. मग त्यानंतर ठरवूया की कसं काय करायचं काय नाही करायचं नाही का. बघूया काय होतं काय नाही. मग तर मित्रांनो आत्ता सध्याला आहे का नाही आपण घरून निघलेलो आहे गॅस भरण्यासाठी. आत्ता आपण गॅस भरायला चाललेलो आहे. आणि मी मम्मीला सांगितलं पण की मी एकटा जातो अकलूजला आणि जाऊन येतो. पण परत मी पण म्हणलं की नको, फॅमिलीला घेऊन गेलेलं बरं राहील. कारण की इश्यू कसा आहे सोमवारी आपल्याला यायला लागणार आहे. संडे आहे उद्या आणि आपल्याला संडेला जायचं आहे. आणि संडेलाच परत रिटर्न यायला लागले कारण की दाताची अपॉइंटमेंट आहे पप्पांची सोमवारी. आणि दुसरी गोष्ट अशी की 2-3 कामं जो घेतलेले आहेत मी शूटचे ते पण आपल्याला सुरू करायचे आहेत सोमवारपासून. तर त्याच्यावर पण काम करायचं आहे. तर एका दिवसात परत येण्यापेक्षा मी म्हणलं की मी एकटा जातो. पण मम्मी म्हणली नको. तर काही इश्यू नाही आहे, बघूया आपण, काही हरकत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अकलूजला जर मी एकटा गेलो असतो तर जावावर गेलो असतो, नाही तर आपल्या 4 व्हीलरमध्ये जावावर ठीक असलं असतं जाणं. आणि जर जावावर गेलो असतो तर तुम्हाला भरपूर गोष्टी मी दाखवल्या असते वेगवेगळे. पण आता नाही आहे. पण मला असं वाटतं की एक सेपरेट आहे का मी व्हिडिओ अकलूजवर जरूर बनवणार. कारण की अकलूजला मला जायचंच आहे. माझा मित्र आहे तिथे एक जो खूप चांगला DJ बनवतो, म्हणजे DJ सिस्टीम वगैरे. आतिफ नाव आहे त्याचं. तर त्याला पण आपल्याला भेटायचं आहे. ते उद्या तर मी भेटणारच त्याला. आणि नंतर पण जेव्हा मी जाईल ना तर तेव्हा. आणि एक माझ्या लाईफमधले असे मुवमेंट्स आहेत अकलूजमध्ये जे मी खूप आनंदाने जगले होते. खूप हृदयाच्या खूप जवळ आहे माझे ते पूर्ण प्लेस पण आणि ते मुवमेंट्स पण. ते पण मी तुम्हाला दाखवणार. आणि खूप चांगले चांगले मुवमेंट आणि खूप चांगले चांगले प्लेस आहेत ते जे मी आत्ता पण खूप आठवण येते त्या मुवमेंटची. तर ती एखाद्या सगळं मी तुम्हाला दाखवणार. एखाद्या दिवशी अगर मी कधी गेलो ना अकलूजला तर ते सगळं मी तुम्हाला दाखवणार. ओके गाईज. तर आता मी गॅस भरतो. गॅस भरल्यानंतर मग आता घरी जाऊन आपल्याला गाडी लावायची आहे. आणि उद्या सकाळचं बघायचं आपल्याला काय करायचं काय नाही. आणि सायलेन्सरचं काम तर आपण करायचंच आहे ते पूर्ण. आणि बाकीचं पण आपण पूर्णपणे काम करू असं मला वाटतंय गाडीचं. मी विचार करत आहे की गाडी ही पूर्ण मॉडिफाय करावी. पाऊस लागलेला आहे. गॅस भरायला आलो पाऊस लागलेला आहे इथं. आता काय अर्धा 1 तास तर थांबावं लागणार आहे पावसात इथं.
गॅस भरून झालेला आहे गाईज. मी विसरून गेलो होतो की आपल्याकडे 4 व्हीलर आहे, थांबायची काय गरज आहे. मला असं वाटायला लागलं की अलाइनमेंट पण करून घेऊ गाईज. 150 रुपये देऊन अलाइनमेंट पण खूप गरजेचं आहे. अलाइनमेंट नसेल तर माझे वांदे होऊन बसतील. अलाइनमेंट बरं झालं गर्दी नाहीये. चला लेट्स गो, जाऊया आणि बघूया ना, अलाइनमेंट पण करून घेऊया ना. आपल्या ओळखीचे आहे तिथं, परदेशीने आपण करून घेऊया. डिंकची का काका मला सांगा लवकर. नमस्कार, काय चाललंय? आलोय अलाइनमेंट करा तुमच्याकडे म्हणलं. झालंय आपलं टाइम थोडं कमी. हो तीच की, पण गाडी तर लावून घेतो म्हणलं. पाठीमाग घेऊ का जरा? पाठीमाग घेऊन इकडे दाबू का आत? पाठीमाग घेऊन आत दाबू का इकडे साईडला? ते आपलं डायरेक्शन सांगणार नाही का, डायरेक्ट खड्ड्यात गाडी ठोय. बस संपला की विषय, लागली गाडी. पाठीमाग टाकायचा म्हणता का टायर? हा तो टायर पुढे टाकू ना आपण. हवा वगैरे पण कमी वाटते हे का नाही? हवा वगैरे पण कमी झाली. पंक्चर विमचर नसावी म्हणजे झालं. पुढच्या मागच्या पुढं करावं लागेल आणि परत अजून अलाइनमेंट पण करायला लागेल. आता अलाइनमेंटचं तर 150 रुपये पक्का आहे. त्याच्या बाकीचे अजून किती खर्च होणार आहे काय माहिती. बघूया ना, काही हरकत नाहीये. गाडी चाललेली आहे वरती आमची, कारण की टायर काढायचं आहे. गाडीचं काम चालू झालेलं आहे आणि गाडीच्या खाली पण जाता येते मित्रांनो. बघा इथून खाली जाता येते. खालच्या साईड तर अजून मी पण नाही बघितलं गाडीच्या कधी. आपण जाऊन बघू शकतो खाली. त्यांना विचारतो गाडी खाली जाऊन बघतो का आपण. नाहीतर बघा खाली जायचं पडून बसायचं खाली. मी सांभाळून उतरायला लागलं बाबा. मित्रांनो गाडीच्या खाली आलेलो आहे. पहिल्या गाडीची खालची साईड गरम झालेली आहे. चटके बिटके बसल्या ना वाटोळाच आहे माझा. खालची साईड दाखवतो तुम्हाला. मित्रांनो खालची साईड काय काय विषय आहे बाबा इकडे मला बघू द्या. काय काय आपलं वाटोळं झालेलं आहे खालच्या गाडीचं. इथं तर काही दिसत नाहीये, पण मेन सायलेन्सर जसं मी तुम्हाला सांगितलं पाणी आहे इथं. सायलेन्सरचा काय विषय झालाय बाबा. बघा इथं सायलेन्सरचा विषय झालाय. हे दिसतंय तुम्हाला. इथं सायलेन्सर बाद झालेला आहे, पूर्ण सडलेला आहे. इथं खालून पण सडलेला आहे पूर्ण. हेच बघायचं होतं आपल्याला. आता इथून सडलेलं आहे तर काही वेल्डिंग होत नाही का यार. दिस इज नॉट फेअर. अजून कुठं काय आहे इथं? इथल्या साईडला पण काय नाही आहे, पण सडलेलं तर आहे. आता इथं एक आपल्याला वेल्डिंग करावं लागणार आहे. त्यानंतर परत इथं एकदा असं 2 जागेला गॅस वेल्डिंग आहे, बघावं लागेल. इथं पूर्ण काम चालू आहे. ज्या कामासाठी आपण आलेलो आहे जॅक लावून टायर काढायचं काम चालू आहे. हे टायर काढून इथं बसवणार आहे. इथलं टायर काढलंय आणि इथला टायर तिकडे बसवणार आहे. काय एक साईजचं आहे तर गाडी आपली गाडी डगडग करणार नाही, अशी करणार नाहीये. हे बघा टायर बसवत आहे तिथं. खालची साईड कशी असते बघा ना यार, किती आपली फास्ट गाडी जाती. पुढे धडकली बिडकली तर कसली. ओ तोबा तोबा, असं कधी नाही बोलना. गरम आहे सायलेन्सर पूर्ण गरम. वरती जाऊया आपण. हवा भरायचं काम चालू आहे. हवा कारण की आपलीच आहे हवा. ह्या गाडीचं पण काम करवायचं यार. सगळं गाडी आपली बाद झालेली. हळूहळू सगळं करायचं. सुट्टीच द्यायची नाही आता गाडीला.
खाली काम चालू आहे. खट्ट गाडी झाली आता एकदम सक्सेसफुल. लेट्स गो. आता जाऊया घरी. वगैरे काम झालेलं आहे मित्रांनो. आता आपण चाललेलो आहे घरी. 6:30 वाजता आलेले आहेत. ठीक आहे ना. मला असं वाटलं होतं की खूप उशीर लागणार आहे, कारण की पावसामुळे काय त्यांच्या पत्र्याचं शेड थोडं बॅक साईडला आहे, तर त्यामुळे मी म्हणलं की ती पावसात काम करत नाही, पण तरी पण त्यांनी पावसात वगैरे थोडंफार काम करून आपलं काम केलेलं आहे मित्रांनो. थँक्यू सो मच यार त्यांना. खरंच लवकर त्यांनी काम करून दिलं आपलं. आणि पाऊस तर चालूच आहे मित्रांनो. पाऊस तर चालूच आहे बघा. पावसाने बना बरोबर हजेरी लावलेली आहे. आता आपलं जाणं काही नक्की वाटत नाहीये मला आता आज संध्याकाळी, तर कारण की पावसात निघणं थोडं रिस्कीच आहे. तर बघूया आपण. मला तर असं वाटतंय की आपल्याला उद्या सकाळी लवकरच निघायला लागणार आहे, काय माहिती मे बी. पण डेली व्लॉग आपले येत असणार आहे, हे तर नक्की आहे. चला घरी जाऊया. आता झोपेपर्यंत आपलं काय रुटीन असणार आहे काय नाही ते आपण बघूया. ठीक आहे ना. तर गाडी तर मी आपल्या दुकानाच्या समोरच लावणार आहे. बघूया कसं काय इश्यू आहे कसं काय नाही. आपण करायला बसलेलो आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बाहेर जायचं होतं तुम्हाला असं काहीतरी दाखवायला, पण कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे का बाहेर जातच आला नाही. तर पप्पा मम्मी आणि आम्ही सगळे जण जेवण करत बसलेलो आहे. आता लवकर जेवण करायला पाहिजे म्हणतात, त्यामुळे आम्ही 8 वाजता जेवण करून 8 वाजता जेवण करतोय. आणि 8 वाजता जेवण करून लगेच झोपायला घ्यायचं. टेन्शनच नको. सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर जायचं आहे ना आपल्याला, तर त्यामुळं बघूया. तर पहिले जेवण करतो, मग त्यानंतर तुमच्याबरोबर बोलतो. हाय गाईज, आपला एकाने सगळं शूट वगैरे झालेलं होतं. मी मोबाईल बघतच झोपून गेलो यार. मी म्हणलं की व्हिडिओ कम्प्लीट करायचे राहिलेले की आत्ता एकाने वाजलेले आहेत काहीतरी 12 का 1 वाजलेले आहेत. मी पाणी प्यायला उठलेलो होतो. आता पाणी वगैरे पिऊन मला लक्षात आलं की एकाने आपल्याला व्हिडिओ कम्प्लीट करायची आहे. तर रात्रीचे 1 वाजता मी व्हिडिओ कम्प्लीट करायला लाईट वगैरे लावून आत्ता एकाने व्हिडिओ बनवतोय. आणि मम्मी पप्पा ते झोपलेले आहेत. तर काही हरकत नहीं है गाइस, आज के लिए बस इतना ही. मिलते हैं आपको कल नवीन वीडियो के साथ. तर टेक केयर, ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. मिलते हैं बहुत जल्दी आपको नेक्स्ट वीडियो में. टेक केयर योरसेल्फ एंड योर फैमिली. बाय बाय.